जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज सरदार खराडे घराणे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर स्वराज्यामध्ये जी जी घराणी पुढे येत राहिली आणि स्वराज्यासाठी पराक्रम गाजवत राहिली त्यापैकी खराडे घराणे एक होय. खराडे घराणे ही एक भोसले घराण्याची शाखा आहे किंवा उपकुळ आहे. अर्थात त्यांचं मूळ आडनाव हे भोसलेच आहे, परंतु भोसल्यांचे पुढे खराडे हे आडनाव पडले ते पड आडनाव आहे. कारण खराडे हे सांगली जिल्ह्यातील खराडी नावाच्या गावचे रहिवासी असल्यामुळे त्यांना खराडे हे नाव प्राप्त झाले. क्षत्रिय शहानुकुळे मराठा घराणे म्हणून यांची ख्याती आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि खराडे घराणे ही दोन्ही घराणी एकच आहेत मूळतः, परंतु पुढे गावावरून त्या घराण्याचं आडनाव खराडे असं पडलं. अर्थात या घराण्याने स्वराज्य कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सहकार्य केलं किंवा ते प्रत्येक मोहिमामध्ये सामील झाले. या घराण्याचा विस्तार आपल्याला पश्चिम महाराष्ट्र विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि बारामती तालुक्यातील हिंगणीगाडा इथे आपल्याला ह्या घराण्याचं वास्तव्य दिसतं. अर्थात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे घराणं स्थिरावलं जरी असलं तरी वेगवेगळ्या मोहिमेच्या निमित्ताने ते महाराष्ट्रभर जिथं जिथं त्यांच्या नेमणुका झाल्या किंवा त्यांच्या जबाबदारी त्यांच्यावरती स्वराज्याची आली किंवा महाराजांनी सोपवली तिथं तिथं ते घराणं स्थायिक झालेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात या घराण्याची सुरुवात जी झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने आपल्या राज्याचं संरक्षण होण्यासाठी आरमार दर उभारलं आणि आरमाराचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सरदार शुभांजी खराडे यांच्याकडे दिली. म्हणजे आपण पाहतो की आरमाराचे जे सरनौबत सुरुवातीच्या काळात झाले त्यामध्ये आपल्याला दौलत खान पठारांचं नाव ऐकायला मिळतं, दर्या सारंगचं नाव ऐकायला मिळतं, काही कोळी भंडाऱ्यांची नावं ऐकायला मिळतात. परंतु त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये या आरमाराचं सरनौबत म्हणून नेतृत्व करण्याची जबाबदारी खराडे घराण्यातील सरदार शुभांजी खराडे यांनी केली. आणि त्यावेळेला विशेषतः जंजिऱ्याचे सिद्धी हे स्वराज्याला उपद्रव देत होते आणि त्यामुळे महाराजांनी त्याचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी अनेक पुढे सागरी किल्ले उभारले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असे भक्कम किल्ले सिद्ध्याच्या पासून संरक्षण होण्यासाठी स्वराज्यात निर्माण केले गेले आणि त्याची जबाबदारी ज्या ज्या लोकांकडे दिली त्या शुभांजी खराडे एक होते. त्यांनी सिद्धी व पोर्तुगीज यांच्याबरोबर अनेक वेळा युद्ध करून यशस्वी मोहिमा राबवल्या आणि कोकणातील लोकांचं किंवा सिद्ध्यांच्या जवळपास असणाऱ्या आपल्या स्वराज्यातील लोकांचं संरक्षण करण्याचं काम केलं. अर्थात शुभांजी खराडेपासून सुरुवात झाल्यानंतर या घराण्याने सतत स्वराज्यामध्ये कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ते पेशवाईपर्यंत जेवढ्या जेवढ्या मोहिमा झाल्या, जेवढी जेवढी युद्ध झाली त्यामध्ये सरदार खराडे घराण्याचे वीर यांनी मोठा पराक्रम केला आणि बलिदानही केलं. पाली तालुका कराड तालुक्यातील पाली गाव जे खंडोबाची पाली म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्यामध्ये, तेथील खंडोबाचे ते मानकरी मानले जातात. अर्थात तिथं काळभोर आणि खराडे घराणे यांच्यामध्ये वाद सुरू झाला की मान खराड्यांचा का काळभोरांचा, आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायनिवाडा करून या घराण्याकडे खराड्या घराण्याकडे त्या पालीच्या खंडोबाचा मान दिला. अशा प्रकारे हे घराणं इतिहास प्रसिद्ध घराणं जसं आपल्याला दिसून येतं तसंच ते पालीच्या खंडोबाचं घराणं म्हणूनही त्यांचे मानकरी म्हणूनही दिसून येतं. सन 1761ला पानिपतचं युद्ध झालं आणि या पानिपतच्या युद्धामध्ये अनेक वीरांनी खराडे घराण्यातल्या अनेक वीरांनी पराक्रम केला.
1761 पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांची हानी झाली. अहमदशाह अब्दालीनं आक्रमण केलं आणि अनेक मराठा घराणी, क्षत्रिय घराणी आणि इतर घराणीही, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक होते. मुसलमान सुद्धा, मुस्लिम त्या युद्धामध्ये सामील झालेले होते. तेव्हा अशा प्रकारचे या घराण्याचंही योगदान या 1761च्या पानिपतच्या युद्धामध्ये दिसून येतं. फकीरजी सीताजी खराडे व शिवाजी खराडे या पितापुत्रांनी अतुल पराक्रम करून अहमदशाह अब्दालीचा वजीर शहापसंद खान याच्याबरोबर लढताना त्यांचं बलिदान झालं. अतुल पराक्रम करून पानिपतावर देह ठेवणारे हे पितापुत्र खराडे घराण्याचे खरे वारसदार शोभून दिसतात. त्यानंतर सरदार तानाजी खराडे बोरांडी घाट इथे दत्ताजी शिंदे, नजीब खान यांच्यामध्ये युद्ध झालं इसवी सन 1760 साली. आणि या बुरांडी घाटाच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे पडले. बचेंगे तो और भी लढेंगे ही त्यांची उक्ती प्रसिद्ध झाली. तेव्हा पण दत्ताजी शिंद्यांचा तिथं त्यांना मरण पत्करावं लागलं. आणि त्याच वेळेला सरदार तानाजी खराडे सुद्धा त्यांच्याबरोबर होते. त्यांनी अतुल पराक्रम केला. या युद्धामध्ये ते वाचले. त्यांच्याबरोबर भापकर घराणं सुद्धा होतं, अनेक घराणी होती. आणि या घराण्याबरोबर आपल्याला पराक्रम करणारे अनेक वीर दिसून येतात. तेव्हा त्या 1760 साली बुरांडी घाटाच्या युद्धामध्ये तानाजी खराडे यांनी पराक्रम केला आणि पुढे ते 1761च्या पानिपतच्या युद्धामध्ये सुद्धा पराक्रम करून वीरगतीला प्राप्त झाले. अशा प्रकारचा एक दैदिप्यमान इतिहास या खराडे घराण्याचा आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद तालुक्यामध्ये तळवडे गावी भव्य घडी या घराण्याच्या आपल्याला दिसून येते. म्हणजे या घराण्याचा वारसा सांगणारी घडी, एक मजबूत घडी आजही आपल्याला पाहायला मिळते. त्या घडीला भक्कम असं भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि त्याचबरोबर 3 बुरुंजही अद्याप आपल्याला इतिहासाची साक्ष देताना दिसून येतात. तेव्हा अशा प्रकारे हिस्ट्री ऑफ सातारा, सांगली, कोल्हापूर यामध्ये याच्या नोंदी आहेत. अशा प्रकारचं हे अतिशय पराक्रमी घराणं, स्वराज्यनिष्ठ घराणं, छत्रपती शिवाजी महाराजापासून ते पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी आणि पुढच्या काळामध्ये पेशवाईंच्या हातात सूत्र जाईपर्यंत हे घराणं स्वराज्यासाठी लढत होतं, बलिदान करत होतं. अशा या घराण्यातील शूर पुरुषांना, वीर पुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.